नमस्कार आईंनो, मुलांसाठी असा एक पौष्टिक लाडू बनवा जो मुलं आवडीनं खातील आणि तुम्हालाही त्यांच्या पोषणाची काळजी कमी होईल. चला तर मग सुरुवात करूया. 1 वाटी मखाना, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ, 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम असे पूर्ण सामग्री घ्यायची आणि गूळ घ्यायचं. थोडंसं तूप टाकून मखाना त्यामध्ये भाजून घ्यायचे. छान पद्धतीने असे खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर ते काढून घ्यायचे. त्यानंतर त्या कढाईमध्ये शेंगदाणे टाकायचे. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकायचे. ते छान लालसर होईपर्यंत भाजायचे, जसे की या व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे. आता आपण इथे तीळ घेऊयात. तीळ चांगले प्रकारे भाजून घेऊयात, लाल होईपर्यंत भाजून घेऊयात. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ती भाजली की ती काढून घेऊयात. त्यानंतर आपल्याकडे असलेले 1 वाटी बदाम ते सुद्धा थोडं तूप टाकून भाजून घ्यायचे. त्याला फ्राय करून घ्यायचे लाल होईपर्यंत, जसे की व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे. त्यानंतर काजू टाकायचे. काजू सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचे आणि नंतर ते काढून घ्यायचे. आता सर्व सामग्री एका ताटामध्ये काढायचं. सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं. नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात. त्या सर्वांसाठी आपण आता 1 वाटी गूळ इथे वापरूयात. त्यामधलं अर्धच मिश्रण मी टाकलेलं आहे आणि 1 वाटी गूळ इथे वापरलेला आहे. त्याला बारीक करून घेतले. तर बघा, अशा पद्धतीने आपल्या लाडूचं सारण तयार झालेलं आहे. तर राहिलेलं पण आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ मिक्स केला आहे. त्यामध्ये 1 वाटी साजूक तूप टाकले आहे आणि त्याला छान प्रकारे मिक्स केले आहे. या ठिकाणी मला 2 वाटी गूळ लागला आहे पूर्ण बनवण्यासाठी. तर आता आपण लाडू बांधायला घेऊयात. तर बघा, अशा पद्धतीने लाडू वळवून घ्यायचा आणि हे बघा लाडू तयार आहे. तर अशा पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे. बघा, आपले लाडू तयार आहेत. कशी वाटली रेसिपी? तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल नक्कीच ट्राय करून बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.